सो गाईज आत्ता मी कोल्हापूर एअरपोर्टवरती आहे. दीदीला सोडायला आलो आहे. आत्ता वाजलेत 9:45 आणि तिचं फ्लाईट आहे 11:15ची. सो आम्ही लवकरच आलो आहे. बाय बाय प्रीतीचे सबस्क्रायबर्स. काळजी घ्या तिची, भरपूर व्ह्यूज वाढवा. तुमची काळजी घ्या. हे बघा कोण आहे. सो गाईज मी खूप 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 हॅप्पी आहे, कारण की मी लहानपणापासून ज्याची फॅन आहे तो आज मला भेटला आहे, झहीर खान. आणि मला अनएक्सपेक्टेड होतं झहीर खान भेटेल, कारण की सकाळी माझा आणि दीदीचा विषय चालला होता की सागरिका घाटगे आणि झहीर खान कागलला आले होते. आणि लकीली मला आज एअरपोर्टवरती झहीर खान भेटला आणि माझ्यासोबत एक सेल्फी पण घेतली आम्ही. आणि त्यांचं बाळ खूप छान आहे, म्हणजे माझे लिटरली 10-15 मिनटं हात थरथरत होते. आत्ता मी रिलॅक्स झाल्यावर आता ब्लॉग बनवते परत. आणि त्यांच्यासोबत थोडा व्हिडिओ घेतला आहे, पण मला ते त्यांच्याशी जास्त असं बोलायला भीती वाटत होती. म्हणजे ऑब्व्हियसली आपलं कोण आयडॉल असेल तर आपल्याला पहिल्यांदा असं बघितलं तसं वाटणारच. बट खूप डाऊन टू अर्थ आहे माणूस तो, आणि खूप छान वाटलं मला. सो आत्ता आम्ही आलो आहे ऑस्करवाडी मिसळ खायला. रस्ता तर येता येताच लागलं, आणि याच्या आधी पण मी ऑस्करवाडी मिसळ खाल्ली होते. सो मम्मी पप्पांना पण म्हटलं बघूया आपण. सो गाईज हे बघा, पुन्हा आम्ही अडकलो ट्रॅफिकमध्ये आणि खूप लांब ट्रॅफिक आहे.
सो गाईज आत्ता आम्ही आलो कोल्हापूरहून दीदीला एअरपोर्टवरून ड्रॉप करून आणि येताना आम्ही ऑस्करवाडीची मिसळसुद्धा खाल्ली आणि आता घरी आलो. सो कसं असतं बघा, दीदीला दीदी ज्यावेळी घरी येते वॅकेशनला त्यावेळेस एकदम हॅपी असतं सगळं घर आणि सगळीकडेच मस्त असतं, भरल्यासारखं वाटतं. आणि ज्यावेळी वॅकेशन संपून घरी तिकडं परत जाते आयर्लंडला त्यावेळेस वाटते की सगळी एकदम रिकाम वाटते. आज एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे एअरपोर्टवरती झहीर खान भेटला. ॲक्च्युली लहानपणापासून आपण त्याला टी व्हीवरती बघत आलो आणि मी आणि दीदी खूप लहानपणापासून आम्ही क्रिकेट बघतो, त्यामुळं जुने सगळे क्रिकेटर्स आम्हाला माहीत आहेत. आणि दीदी आतमध्ये गेली आणि त्याच्यानंतर एक VIP सेक्शनमधून एक गाडी आली आणि कोणतरी उतरल्यासारखं दिसलं. मग मी बघत होते कोणतरी आले म्हणून. सो मला फक्त पहिला सागरिका घाटगे म्हणजे झहीर खानची बायको दिसली. आणि सकाळीच माझा आणि दीदीचा विषय झाला होता झहीर खानबद्दल की तो कागलला आलता आणि मध्ये एक मी रील बघितली होती ना, मग मी तिला सांगत होते की परवा झहीर खान कागलला आलता सागरिका घाटगे ते. मग तो पण कोल्हापूरचा म्हणजे जावई वगैरे आहे, कागलचा आहे ना, सागरिका घाटगे कागलची आहे. सो हे सगळा विषय झाला आणि दीदी आत गेल्यानंतर एक थोड्या मिनटातच ना ती गाडी आली आणि मी सागरिका घाटगेलाच बघत बसलो आणि मला झहीर खान लिटरली मी बघितलंच नव्हतं. माझ्या लक्षातच आलं नाही मी झहीर खानकडे बघावं. नंतर लक्षात आलं अरे कोणतरी आहे तिच्यासोबत. मग नंतर लक्ष देऊन बघितलं तर झहीर खान बाळाला घेऊन उभारलं होता. मग त्याच्यानंतर मला ॲक्च्युली असं मी हातपाय माझे असे थरथरत होते. म्हणजे मी फोटो पण घेताना किंवा असं बोलताना ना असं हातपाय थरथरत होते आणि तो आत गेल्यानंतर पण मी थोड्या वेळ अशीच थरथरत होते. बिकॉज त्याला लहानपणापासून आपण टी व्हीवर बघितलं आणि समोर एकदम बघितलं ना की आपलं लवकर माइंड पण एक्सेप्ट करत नाहीत गोष्टी ना. सो मला भारी वाटलं. आणि विशेष त्याचं बाळ पण एवढं क्यूट आहे, त्याचं बाळ माझ्याकडे येत होतं. सो इतकं क्यूट आहे त्याचं बाळ आणि एवढं गोर आहे ना खूप छान. आणि मला भारी वाटलं, खूप छान वाटलं आज.